नमस्कार, माझे नाव डॉक्टर स्नेहा. मेन्स सर्कलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे UPSCद्वारे निवड होण्यासाठी किमान किती मार्क्सची आवश्यकता असते. ॲज वी नो की UPSCमध्ये 3 स्टेजेस असतात, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. सो प्रिलिम ही क्वालिफाईंग स्टेज आहे. तिथे किती किमान मार्क लागतात आणि कशी तयारी करावी लागते ह्याच्यासाठी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू शकतो. त्यानंतर UPSCमध्ये मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या 2 टप्प्यांचे मार्क्स ग्राह्य धरले जातात. सो आपण आता बघूया की मेन्समध्ये किती पेपर असतात, किती मार्काचे असतात आणि तिथे किती किमान मार्कांची आवश्यकता असते. सो मेन्समध्ये एसे हा 250 मार्काचा असतो. त्याच्यामध्ये 2 एसे दिलेले असतात, 2 टॉपिक असतात एसेचे आणि एकूण 250 मार्काचा असतो. त्यानंतर GSचे 4 सब्जेक्ट असतात. GS 1, 2, 3, 4 हे प्रत्येकी 250 मार्काचे असतात. ऑप्शनल हा एक असतो आणि त्याचे 2 पेपर होतात, ते प्रत्येकी 250 मार्काचे असतात. आणि त्यानंतर इंग्लिश आणि मराठी ही क्वालिफाईंग पेपर असतात, तेही प्रत्येकी 250 मार्काचे असतात. तिथे तुम्हाला किमान 75 मार्क लागतात. ते ग्राह्य धरले जात नाही, पण जर तुम्हाला 9800 100+ जर असेल तर तुम्ही सेफ आहात. सो टेन्शन वगैरे घेण्याची तिथे गरज नाही आपल्याला. सो आता तिथे आपल्याला किमान मार्क्स किती लागतात मेन्समध्ये. सो टोटल जर आपल्याला पाहायचं असेल तर आपली निवड होण्यासाठी 750+ एवढे मार्क्स असणं गरजेचं आहे. जर आपल्याला त्या सिलेक्शन यादीमध्ये आपलं नाव हवं असेल तर 800+ मार्क्स असावे. टॉपर्सला जनरली 850+ मार्क्स असतात. सो आता त्यानुसार ते व्हॅरी करतात कोणाला किती, बट जनरली हे समजलं जातं की तुम्ही मेन्समध्ये किती स्कोर करता. जास्तीत जास्त स्कोर जर तुम्ही मेन्समध्ये केला तर तुम्हाला इंटरव्ह्यूवर डिपेंड राहायची गरज नाही आहे. सो इंटरव्ह्यूवर जर तुम्ही कमी रिलाय राहायचं असेल तर तुम्हाला मेन्समध्ये मेहनत करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. सो त्यानुसार विषयानुसार आपल्याला किती मार्क्स लागतील हे आपण बघूया. जसं की आपण बघितलं एसे 250 मार्क्सचा असतो, तर तिथे आपल्याला 115+ असणं गरजेचं आहे. 115+ कुणाला 145, 150 असेही असतात. GS 1मध्ये जर आपण पाहिलं तर पेपर कधी इझी असतो, कधी डिफिकल्ट असतो, बट ऑन एन ॲव्हरेज 90 to 100 इतका स्कोर असायलाच हवा. GS 2मध्ये 115च्या वर असायला हवे. डिपेंडिंग अपॉन तुमचं ऑप्शनल कुठलं आहे, कधी कधी ते GSला पण हेल्प करू शकतं. सो ज्यांचं जे ऑप्शनल आहे तिथं ते GSला तितकं बेनिफिट करतं. GS 3मध्ये हा थोडा डिफिकल्ट साईडकडे जातो. 85+ असणं गरजेचं आहे इथे. आणि GS 4मध्ये पाहसाल तर तिथे 115 आणि GS 4मध्ये मेन म्हणजे टायमिंग आणि तुम्ही किती वेळामध्ये कंप्लीट करता पेपर ह्याला खूप महत्त्व आहे. सो अगेन रायटिंग प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. सो आता आपण बघूया ऑप्शनल हा आपण बघितला की 500चा असतो पेपर. 2 पेपर होतात त्या ऑप्शनलमध्ये, तर तिथे आपल्याला 280+ हा स्कोर मिनिमम असायला हवा. तुमचं कुठलंही ऑप्शनल असू दे, लँग्वेज असू दे किंवा एखादा कुठलाही सोशल वगैरे, सोशॉलॉजी, जॉग्राफी, एनिथिंग, मी तिथे तुम्हाला टोटल 800 to 810 इतकं टोटल असणं गरजेचं आहे. आता इथे जर तुम्हाला 800 किंवा 750 अबव असेल तर तुमचं मुलाखतीसाठी किंवा इंटरव्ह्यूच्या सिलेक्शनच्या यादीमध्ये तुमचं नाव येईल आणि तिथे तुम्हाला स्कोर करायचं असेल तर तिथे मिनिमम 170+ असायला हवे. जर तुमचा मेन्समध्ये कमी जास्ती स्कोर झाला असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जास्त मेहनत करणं गरजेचं आहे
आणि तिथे तुम्हाला 190 200 प्लस असा स्कोर करावा लागतो. जर फायनल लिस्ट आपण जर बघितलं तर तिथे मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या दोन्हीचं मार्क्स पकडल्या जातात आणि त्याचं टोटल तुम्हाला 970 मिनिमम असायला हवं. आणि जर IS साठी सिलेक्शन हवं असेल तर 1000 प्लस इतका स्कोर असायला हवा. सो जर आपण यादी जर आपण बघितली तर 1000 आजच्या आसपास घेणाऱ्यांचा स्कोर असेल तर तो त्यांचा ऑल इंडिया रँक 50 to 55 मध्ये असतो. आणि जर मिनिमम जसं आपण सांगितलं 970 गरजेचे आहेत, 970 घ्यायचं असेल तर तुम्ही 250 च्या आसपास तुमचा ऑल इंडिया रँक असेल. पण हा आपण मिनिमम स्कोर सांगितलाय. पण हा स्कोर अचीव करण्यासाठी तुम्हाला आणखीन काय काय मेहनत करायची असेल तर तुम्ही मेन सर्कलशी कनेक्टेड राहा. धन्यवाद.